राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथं कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे। सेवार्थ आयडी नसल्यानं कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्तीच झालेली नाही। परिणामी तब्बल 21 वाड्या वस्त्यांमधील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। प्रशासनानं तात्काळ कर्मचारी भरती करावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा वंचित बहुजन आघाडीनं दिलाय। राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली आणि परिसरातील 21 वाड्या वस्त्यांवरील लोकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी खर्चून प्रशस्त प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली आहे। मात्र ही इमारत उभी असली तरी पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे या आरोग्य केंद्राचा उपयोग लोकांना होत नाही। सध्या 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी स्थानिकांच्या तक्रारींनंतर दुसरीकडे सेवेत पाठवण्यात आला असून संपूर्ण आरोग्य सेवेचा भार एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर पडलाय। कर्मचारी आणि आरोग्य सेवकांची कमतरता असल्यानं कोट्यवधींच्या खर्चातून उभारलेलं हे आरोग्य केंद्र अक्षरशः धूळ खात उभं आहे। त्यामुळे स्थानिकातून नाराजी व्यक्त होतीये। बांधलेला आहे, जवळपास 10 कोटी रुपये खर्च करून बांधलेला आहे। पण 10 कोटी रुपये खर्च करून बांधलेला असून सुद्धा ह्या एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये एकही अधिकारी किंवा आरोग्य अधिकारी आजपर्यंत इथं कुठं आम्हाला दिसलेला नाही। सर्पदंश असेल किंवा डिलिव्हरीचा प्रसंग असेल, याच्यावर ज्या हे होत्यात उपचार जे होत्यात त्या उपचाराच्या दृष्टीनं आजपर्यंत कुठलाही इतर डॉक्टर त्या ह्याच्यातला नाही आहे, उपलब्ध नाही आहे। मग हे जे 10 कोटी रुपयाचं जे निधी जे लागलेला आहे हे कशासाठी आणि आजपर्यंत ह्याला स्थगिती का दिली किंवा ह्याच्यात अजून पदाधिकारी हे का भरलेले नाहीत, एक आरोग्य अधिकारी का भरलेले नाही किंवा स्टाफ का भरलेला नाही याची माहिती आम्ही घेतो आहे। जर ह्याचा जर पूर्ण जर हे जर झाला नाही, अंमलबजावणी जर झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगानं मी स्वतः तालुका महासचिव हे जर तात्काळ जर ह्याचा जर निर्णय जर लागला नाही तर आंदोलनाचा इशारा मी स्वतः देतो आहे। दरम्यान या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर शेटे यांच्याशी आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी म्हासुर्ली आरोग्य केंद्राला अद्याप सेवार्थ आयडी मिळालेला नसल्यामुळं कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेली नाहीत असं सांगितलं। मात्र लोकांना सेवा मिळावी म्हणून इतर ठिकाणचे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात इथं सेवेसाठी पाठवले जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर NP पिंपळे यांनी लवकरच या आरोग्य केंद्रासाठी सर्व स्टाफ उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन दिलंय। हा परिसर दुर्गम असल्यानं परिसरातील 21 वाड्या वस्त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनानं तत्परता दाखवणं गरजेचं आहे। S न्यूजसाठी नामदेव कुसाळे।